सांगितलं, राजा यज्ञपूर्तीकडे चाललेला आहे, पण यज्ञाला आता फक्त 22 दिवस शिल्लक राहिले आणि यज्ञाच्या पूर्णाहुतीचे जे मंत्र आहेत ना ते आम्हाला सांगता येत नाहीत, आम्हाला म्हणता येत नाहीत, कारण तेवढे आम्ही सक्षम नाही होत. बघा 1400 ब्राह्मण तिथं होते आणि 1400 ब्राह्मण सांगतायत की आम्हाला यज्ञाचे मंत्र येत नाहीत, आमचे गुरु आहेत त्यांना घेऊन या. धर्मराजाला वाटलं, अरे आपण 1400 ब्राह्मण गोळा करू शकतो म्हणजे एक व्यक्ती आणणार नाही का, आपण आणू शकतो एक व्यक्ती. आणि त्या ठिकाणी आमच्या धर्मराजांनी सांगितलं, मी घेऊन येतो त्या ब्राह्मणांना, त्या ऋषींना, त्या साधू संतांना मी घेऊन येतो. म्हणून धर्मराजा निघाले. साधूचा पत्ता विचारला, सांगितलं साधू गावात राहत नाही, साधू वनात राहतात आणि साधूंना राहण्यासाठी झोपडी आहे आणि त्या झोपडीमध्ये साधू राहतात. बघा त्या झोपडीमध्ये साधू राहतात असं म्हटल्यानंतर धर्मराजा गेले. धर्मराजा गेल्यानंतर धर्मराजाने साधूला नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर सांगितलं, साधू आमच्याकडे आम्ही यज्ञ केलेला आहे आणि यज्ञाला जवळजवळ वर्ष पूर्ण होऊन गेलेलं आहे. आता यज्ञासाठी फक्त 22 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, तर तुम्ही या आणि आमचे यज्ञात पूर्णाहुतीचे मंत्र म्हणा. त्यावेळेस त्या साधूने सांगितलं, मी यज्ञाच्या पूर्णाहुतीचे मंत्र म्हणण्यासाठी येतो, पण मला 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. बघा यज्ञाच्या पूर्णाहुतीचे मंत्र म्हणायचे आहेत आणि 60,000 वर्षाचं पुण्य पाहिजे. धर्मराजाने सांगितलं, मी पहिला यज्ञ करतोय आणि तो यज्ञ पूर्ण झाल्यानंतर मी एका यज्ञाचं पुण्य देऊ शकतो, 60,000 यज्ञाचं पुण्य देणार कुठून, नाही जमत. धर्मराजा म्हटलं, शक्य नाही महाराज, आम्ही पहिला यज्ञ करतोय, 60,000 यज्ञाचं पुण्य देणार कुठून. धर्मराजा माघारी आले. त्या ठिकाणी भीमदादा गेले आणि भीमदादा जात असताना भीमदादा शक्ती प्रदर्शन करत गेले. शक्ती प्रदर्शन म्हणजे आपल्याला माहिती आहे, बलाढ्य असा भीम त्या ठिकाणी जात असताना त्या वनातली काही झाडं उपटायची आणि झाडं उपटून टाकायची आणि झाडं उपटून टाकल्यानंतर मोठी मोठी झाडं उपटून टाकली, पर्वत उचलून टाकले. अरे म्हणले, मी शक्ती प्रदर्शन केल्यानंतर साधू महात्मे येतील. आणि त्या ठिकाणी भीमदादा गेले आणि भीमदादा गेल्याबरोबर त्या साधूनं स्वतःच्या जवळचा दंड आपटला आणि दंड आपटल्याबरोबर अगदी मोठी विहीर असते तशा पद्धतीचा खोल असा खड्डा पडला आणि पाहिल्यानंतर भीमाच्या लक्षात आलं, अरे आपल्यापेक्षा शक्तिशाली साधू आहे. परत भीमदादा नतमस्तक झाले आणि सांगितलं, चला आमच्याकडे यज्ञाला. नाही म्हटले, तुझ्या भावाला सांगितले 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. भीमदादानेही तेच उत्तर दिलं, नाही म्हटले, मी येऊ शकत नाही. घरी गेले आणि घरी गेल्यानंतर अर्जुन परमात्म्याला हे समजलं की अर्जुनाला समजलं, अरे भीमदादा गेले, धर्मराजा गेले, येत नाही साधू, मी जातो. एक पत्र घेतलं, पत्रावरती श्रीकृष्ण परमात्म्याची सही घेतली आणि सही घेतल्यानंतर गेले अर्जुन आणि अर्जुनाने सांगितलं, नमस्कार केला, म्हटले मी देवाचा मेहुणा आलोय. साधूला काय सांगितलं की मी देवाचा मेहुणा आलोय. त्यावेळेस साधूने आतून उत्तर दिलं, देवाचा मेहुणा असू द्या ना तर जावाय असू द्या, मी येणार नाही. 60,000 यज्ञाचं पुण्य आहे का, नाही म्हटले, 60,000 यज्ञाचं पुण्य नाही. तीनही पती माघारी आलेलं द्रौपदीनं पाहिलं आणि आपले 3 पती नाराज आहेत हे पत्नीनं पाहिल्यानंतर त्यांनी मनात विचार केला, अरे आपले पती नाराज दिसतायत, जाऊन विचारलं पाहिजे. गेले पती देवांकडे, म्हटलं तुम्ही तिघं नाराज आहात. नकुल सहदेव तर ह्या तिघांची अवस्था पाहून शांतच झाले. त्यांनी विचारच सोडून दिला. म्हटलं तुम्ही नाराज का आहात. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, एक साधू पाहिजेत आपल्याला यज्ञाची पूर्णाहुती करण्यासाठी. साधू येत नाहीत. साधू काय येत नाहीत, त्यांना 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. बघा द्रौपदी म्हणली, एवढंच ना, 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे ना, मी जाते आणि घेऊन येते साधूला. बघा जे पतींना शक्य झालं नाही ते द्रौपदीला शक्य आहे का. त्या ठिकाणी द्रौपदी माता श्रीकृष्णाकडे जातात आणि श्रीकृष्णाला सांगतात, देवा यज्ञाची पूर्णाहुती करायची, साधूंना आणायचंय, तुम्ही माझ्या बरोबर चला. श्रीकृष्ण म्हटला, हे बघ द्रौपदी, मी येईन पण वनाचा रस्ता खडतर आहे, त्या रस्त्यात दगडी काटे आहेत, माझ्या पायाला टोचतील, मी काही येऊ शकत नाही. पण आलोच तुझ्यासाठी तर मी काय करेन, रथात बसेल आणि तू पायी चाल. त्यांनी सांगितलं, महाराज देवा तुम्ही रथात बसा, मी पायी चालते. द्रौपदी सांगते, तुम्ही रथात बसा आणि मी पायी चालते. त्या ठिकाणी बघा एकटी स्त्री वनात कशी जाणार. माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याला काळजी पडली, अरे माझी बहीण आहे ती आणि ती बहीण एकटी कशी जाणार. आपल्याला ही माहिती, जीवन जगत असताना आज आम्हाला या ठिकाणी कीर्तनाला यायचं म्हटलं तरी एकटेला शक्य आहे का हो. पिता रक्षंती कौमार्य भर्ता रक्षंती यौवने रक्षंती स्तविरे पुत्रा न स्त्री स्वतंत्र मरहती. स्त्री स्वतंत्र आहे का, तर ती स्त्री स्वतंत्र आहे. पिता रक्षंती कौमार्य म्हणजे जोपर्यंत
बाल्यावस्थेत लहान आहे तोपर्यंत तिला पित्याचं छत्र असतं. भरता रक्षंती यौवने, तारुण्यात तिला भरता म्हणजे नवऱ्याचं संरक्षण असतं. आणि रक्षंती स्तवीरे पुत्रा न स्त्री स्वतंत्र मरहती, म्हणजे म्हातारपणी वृद्धापकाळी ती मुलांच्या अधीन असते, स्त्री कधीही स्वतंत्र नसते. म्हणून त्या ठिकाणी श्रीकृष्णाला वाटलं अरे आपल्या बहिणीसाठी गेलं पाहिजे. श्रीकृष्ण परमात्मा रथात बसले आणि रथात बसल्यानंतर त्या ठिकाणी आमची द्रौपदी माता चाललेली. पण द्रौपदी माता चालत असताना फक्त राम 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 म्हणत जात होत्या. आणि त्या ठिकाणी गेल्या आणि साधूच्या पर्णकुटीच्या बाहेर जाऊन साधूला साष्टांग दंडवत घातलं, नमस्कार केला. आणि साधूने आत्म आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. साधूला कसं समजलं बाहेर स्त्रीने दर्शन घेतले? बघा, एका महिलेने एका स्त्रीने दर्शन घेतले हे साधूला कसं समजलं? कारण त्या स्त्रीच्या हातात असणाऱ्या बांगड्या वाजल्या. त्यावेळेस महिला बांगड्या घालत होत्या म्हणून वाजत होत्या. आता आम्ही घालत नाही म्हणून आमच्या वाजतच नाही. बरोबर आहे की नाही? कारण आता ते काय आलं, सगळ्यांना चांगलं माहिती असू दे, मी नाही सांगत. म्हणजे अजून म्हणाल तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही ते चालू केलं. मग माऊलीच्या हातातल्या बांगड्या वाजल्या, साधूने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी 5 पांडवांची पत्नी द्रौपदी आहे, तुम्ही मला मी न्यायला आले महाराज. त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुझ्या 3 पतीला मी सांगितले 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे, घेऊन आलीस का? द्रौपदी म्हटली महाराज तुम्हाला फक्त 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. महाराज दरवाजातून नाही बाहेर आले, महाराज कुडमुडून बाहेर आले. का? तर अरे 60,000 यज्ञापेक्षा जास्त पुण्य देणारी अशी कोण एक महान स्त्री आहे? पाहिलं आणि बाहेर आल्यानंतर द्रौपदी माता म्हणतात महाराज तुम्हाला फक्त 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. त्यावेळेस तू कशी देशील 60,000 पुण्याचं यज्ञाचं पुण्य? त्यावेळेस संत महात्मे सांगतात की काय राम 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 म्हणता वाट चाली, राम म्हणता वाट चाली, राम वाट चाली, राम वाट चाली, राम वाट चाली, राम यज्ञ पाऊला पाऊले, धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रताचे माहेर. म्हणजे राम म्हणताना एक पाऊल टाकला तरी त्या ठिकाणी यज्ञाचं पुण्य भेटत असतं. त्यावेळेस द्रौपदी माता सांगतात महाराज मी हस्तिनापुरापासून तुमच्या पर्णकुटीपर्यंत येईपर्यंत प्रत्येक पावलाला राम राम म्हणत आलेले आहे. आणि राम राम म्हणल्यामुळे माझ्याकडे तेवढ्यात त्याच्यापेक्षा जास्त पुण्य साठलेलं आहे. राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, एका नामस्मरणात एक यज्ञ केल्याचं पुण्य लाभत असतो. म्हणून तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून तुकोबार आपल्याला सांगतात की राम म्हणतात तरे जाणता नेता हो काय अति भलता पुढे ना. कुणी जरी असला तरी भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर तरुण जातो. पण भगवंताचं नामस्मरण करताना सुद्धा श्रद्धेने केलं पाहिजे. आपल्या त्या ठिकाणी भगवंतावरती भाव ठेवला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. पण